मे 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं। नव्या संसदेत खासदारांची आसन क्षमता 880 पर्यंत वाढवण्यात आली। त्याचवेळी हे लक्षात आलं होतं की सरकारला देशातल्या खासदारांची संख्या वाढवायची आहे। पुढे सरकारनं डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव आणला, पण या प्रस्तावाला दक्षिणेतल्या राजकीय पक्षांनी विरोध केला। नंतर सरकारनं एप्रिल महिन्यात संसदेमध्ये महिला आरक्षण सुधारणा विधेयक आणलं। त्याआडून सरकारचा डिलिमिटेशनचा प्लॅन होता, पण हे विधेयकही संसदेत मंजूर होऊ शकलं नाही। असं असलं तरी मोदी सरकार माघार घेण्याच्या तयारीत नाहीये। सरकारला काहीही करून 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी देशात डिलिमिटेशन करायचंय। या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं दिलेला एक प्रस्ताव चर्चेत आलाय। या परिषदेनं 2009 ते 2024 या काळातल्या लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा प्रस्ताव सुचवलाय। हा प्रस्ताव नेमका आहे काय? आर्थिक सल्लागार परिषदेनं मोदी सरकारला काय सल्ला दिलाय आणि त्या आधारे मतदारसंघाची पुनर्रचना कशा प्रकारे होऊ शकते, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल म्हणजेच आर्थिक सल्लागार परिषद भारत सरकारला, विशेषतः देशाच्या पंतप्रधानांना आर्थिक सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ही एक स्वतंत्र संस्था आहे। ही संस्था महागाई, मायक्रो फायनान्स यांसारख्या आर्थिक मुद्द्यांवर पंतप्रधानांना सल्ला देते। आता या संस्थेनं देशाच्या निवडणुकांचा अभ्यास करून मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सरकारला महत्त्वाचा सल्ला दिलाय। त्यांनी 2009 ते 2024 दरम्यानच्या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी, मतदानाची टक्केवारी, मतदारसंघांचा आकार याचा अभ्यास केलाय। यासाठी 2011च्या जनगणनेचा आधार देण्यात आलाय। आता त्या आधारे जो काही प्रस्ताव देण्यात आलाय त्यानुसार लोकसभेतल्या जागांची संख्या वाढवून 824 पर्यंत करावी असं सांगण्यात आलंय। सध्या लोकसभेत 543 जागा आहेत। याचा अर्थ लोकसभेच्या खासदारांची संख्या 34% वाढवावी असं आर्थिक सल्लागार परिषदेने म्हटलंय। महत्त्वाचं म्हणजे एप्रिल महिन्यात जेव्हा केंद्र सरकारनं संसदेत डिलिमिटेशनशी संबंधित विधेयकं मांडली होती, त्यावेळी सरकारनं जो प्रस्ताव सुचवला होता त्याच्याशीच मिळता जुळता प्रस्ताव या संस्थेनं मांडलाय। सध्या केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत। आर्थिक सल्लागार परिषदेच्या प्रस्तावानुसार या जागा वाढवून 30 एवढ्या करण्यात याव्या असं म्हटलंय। तामिळनाडूच्या जागा 39 वरून वाढवून 59 करण्यात याव्या, तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून वाढवून 120 करण्यात याव्या असा सल्ला देण्यात आलाय। या प्रस्तावानुसार मिझोरम, पुदुच्चेरी, सिक्कीम, लडाख, अंदमान आणि निकोबार बेट, नागालँड, चंदीगड, लक्षद्वीप यांसारखे लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या लोकसभा जागांची संख्या दुप्पट होऊ शकते। या प्रस्तावात म्हटले की सध्याच्या लोकसभेच्या 543 मतदारसंघांपैकी 170 मतदारसंघांचं विभाजन करण्यात यावं। यातले 69 मतदारसंघ 2 भागात तर 111 मतदारसंघ 3 भागांमध्ये विभाजित करण्यात यावेत अशी शिफारस या संस्थेने केली आहे। मूलतः दक्षिणेतल्या राज्यांचा डिलिमिटेशनला विरोध आहे, कारण त्यांना भीती आहे की जर लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर त्यांचं संसदेतलं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतं। सध्या दक्षिण भारतातल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या एकत्रित जागांचा वाटा 23.7% इतका आहे। आता समजा आर्थिक सल्लागार परिषदेच्या प्रस्तावानुसार लोकसभेतल्या जागांची संख्या वाढून 824 एवढी झाली, तर या राज्यांचा वाटा 23.6% इतका होईल। म्हणजे त्यांच्या टक्केवारीमध्ये फारसा बदल होणार नाही। दुसरीकडे राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या उत्तरेतल्या मोठ्या राज्यांचा सध्याचा वाटा 45.6% इतका आहे। या बदलानंतर हा वाटा 45.2% इतका होईल। इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे देशाच्या प्रत्येक राज्याला जेवढ्या लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यात आलंय ते प्रमाण 1971च्या जनगणनेवर आधारित आहे। 1976 साली करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनंतर यामध्ये बदल करण्यावर स्थगिती लावण्यात आली आहे। म्हणजेच काय, तर आता जागांची टक्केवारी बदलायची असेल तर सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल। आर्थिक सल्लागार परिषदेनं आपल्या प्रस्तावात असं म्हटलंय की पुढची डिलिमिटेशनची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याद्वारे बऱ्याच वर्षांनी प्रत्येक राज्यातल्या जागांच्या संख्येत बदल करणं शक्य होणार आहे। पण या प्रस्तावात राज्यांच्या जागांचं प्रमाण कायम राखण्याचं जे मूळ तत्व आहे त्याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाहीये। कोणत्या मतदारसंघांचं विभाजन केलं जावं, त्यांचे किती भाग केले जावेत आणि त्यासाठी कोणता क्रायटेरिया लावला जावा हा आमच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता, असं आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या शमिका रवी आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे मुदित कपूर यांनी म्हटलंय। या अहवालात असंही म्हणण्यात आलंय की 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतदारसंघांच्या तुलनेत लहान मतदारसंघांमध्ये जास्त मतदान झाल्याचं दिसून आलं।
याचं कारण म्हणजे त्या मतदारसंघांची रचना मतदानासाठी अनुकूल आहे. अहवालात असं म्हणण्यात आलंय की या सुचवलेल्या मॉडेलनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातल्या मतदानाच्या टक्केवारीत 2.3% वाढ होण्याची शक्यता आहे. खरं तर केंद्रातल्या मोदी सरकारला 2029च्या निवडणुकीआधी मतदारसंघाची पुनर्रचना करायची आहे. यासाठी सरकारचा फॉर्म्युला देखील तयार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी एप्रिल महिन्यात जो काही प्रस्ताव मांडला होता त्यानुसार लोकसभेच्या जागा वाढून 816 एवढे होतील असं म्हटलं होतं. सरकारच्या फॉर्म्युल्यानुसार डिलिमिटेशन नंतर दक्षिणेतल्या 50% जागा वाढतील आणि यामध्ये तामिळनाडू सारख्या राज्यांचा फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे. पण ही पुनर्रचना 2011च्या जनगणनेवर आधारित आहे. ही विरोधी पक्षांची मुख्य अडचण आहे. तसं पाहिलं तर देशामध्ये नुकतीच नवीन जनगणना सुरू झाली आहे, पण ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन जनगणनेची अंतिम आकडेवारी यायला किमान 2 वर्ष लागतील. त्यानंतर परिसीमन आयोगाची स्थापना केली जाईल. त्यानंतरच मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकेल. ही सगळी प्रक्रिया पुढच्या 3 वर्षात म्हणजे 29च्या आधी होणं अशक्य आहे. त्यामुळे सरकार 2011च्या जनगणनेआधारेच डिलिमिटेशन करण्यावरती भर देत आहे. पण विरोधी पक्षांनी मात्र घाईघाईनं जुन्या आकडेवारीनुसारच डिलिमिटेशन करायला विरोध केलेला आहे. सध्या तरी 2029च्या आधी डिलिमिटेशन करणं हा केंद्र सरकारचा मुख्य अजेंडा आहे. सरकारनं 2 महिन्यांपूर्वी महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून ते साध्य करण्याचा प्रयत्न केलेला, पण त्यावेळी त्यांना यश आलं नाही. तेव्हापासून सरकार संसदेत 2/3 बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली करते. डीएमकेचं इंडिया आघाडीतनं बाहेर पडणं तसंच तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडणं याचा फायदा मोदी सरकारला 2/3 बहुमत मिळवण्यासाठी होऊ शकतो. जर सगळं गणित जुळलं तर पुढच्याच अधिवेशनात हे विधेयक पुन्हा एकदा मांडलं जाऊ शकतं. त्यावेळी जर हे विधेयक पास झालं तर सरकार आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या शिफारसींनुसार डिलिमिटेशनची प्रक्रिया राबवतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? देशात डिलिमिटेशनची प्रक्रिया व्हावी का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.